छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते आणि ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं ते देखील अटके पार. भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने भटक्या कुत्र्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर त्यांना स्टेरिलायझेशनसाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. त्यांनी स्टेरिलायझेशन केलं भटक्या कुत्र्यांचं? नाही केलं. लोकांनी रस्ते बनवले ज्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे खड्डे झाले, लोकांचे मृत्यू होतात. त्या खड्ड्यामध्ये गाडी वगैरे टाकून त्यांचा मृत्यू. ती कुत्री कशाला चावते याचा तर कधी विचार केला नाही. कारण तो जो प्राणी आहे, तो जो कुत्रा आहे ज्यांनी चावलाय, तो तर तुम्हाला येऊन बोलणार नाही की त्यांनी का चावलं करून. हेच ते प्राणी मित्र आहेत जे त्या कुत्र्यांना खायला घालतात, ज्यांचं एग्रेशन कमी करतात. जेव्हा आता हे तर ते कुत्रे येऊन म्हणणार नाही तुम्हाला की साहेब मला या माणसानी मारलं म्हणून मी त्याला चावलं. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने भटक्या कुत्र्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर आजचा व्हिडिओ त्यासाठी की त्यांना मी आज उत्तर देणार आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. अध्यक्ष महाराज, ही कुत्री वाढण्याचं कारण काय? कुत्रे वाढण्याचं कारण काय? तर त्यासाठी हे आपलेच पालिका जबाबदार आहे. का? तर त्यांना स्टेरिलायझेशनसाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. त्यांनी स्टेरिलायझेशन केलं भटक्या कुत्र्यांचं? नाही केलं. ही जबाबदारी तुमच्या अधिकाऱ्यांची होती. सरकारमध्ये बसलेले तुम्ही लोक, तुमच्या माध्यमातून जे महानगरपालिका चालते, जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट चालतात, हे त्या लोकांचं काम होतं या भटक्या कुत्र्यांवरती नियंत्रण करणं. हे जे सेंटर्स दिले गेले होते त्यांना, स्टेरिलायझेशनचे सेंटर्स जे दिले गेले होते ते त्या लोकांनी पार पाडलं. किती भटक्या कुत्र्यांचे त्या लोकांनी स्टेरिलायझेशन केलंय हे आकडे आहेत तुमच्याकडे? कोणाला विचारताय तुम्ही? अध्यक्ष महोदयांना विचारताय? अरे तो आकडा तुमच्याकडे असला पाहिजे की कुत्र्यांचं स्टेरिलायझेशन हे झालं आहे की नाही झालंय, आणि हे प्रश्न तुम्ही तिकडे विचारता. काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाही. हे असं म्हणतात काही प्राणी मित्र असे आहेत ज्यांना लोकांचा त्रास कळत नाही. तर मी यांना सांगतो, लोकांना जर खरोखर काही त्रास आहे या राज्यात, या देशात, तर ते आहे जे तुम्ही लोकांनी रस्ते बनवले ज्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे खड्डे झाले, लोकांचे मृत्यू होतात. त्या खड्ड्यामध्ये गाडी वगैरे टाकून त्यांचा मृत्यू होतोय. रेप केसेस आपल्या राज्यात वाढते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये, तुमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये लोकांचं ट्रीटमेंट होत नाही, बाहेर रांगीमध्ये लागून त्यांचे मृत्यू होतात आहे. हे सगळे महत्वाचे मुद्दे आपल्या राज्यात. आणि आपण म्हणता की लोकांना या कुत्र्यांपासून त्रास होतोय आणि तुम्ही हे सगळं टाकता त्या प्राण्या मित्रांवर. हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण ती कुत्री ज्या माणसाला जातं त्यांच्यावर प्रेम नाही. ती कुत्री कशाला चावते याचा तर कधी विचार केला नाही. कारण तो जो प्राणी आहे, तो जो कुत्रा आहे ज्यांनी चावलाय, तो तर तुम्हाला येऊन बोलणार नाही की त्यांनी का चावलं करून. हेच ते प्राणी मित्र आहेत जे त्या कुत्र्यांना खायला घालतात, ज्यांचं एग्रेशन कमी करतात. जेव्हा या कुत्र्यांचं पोट भरलेलं असतं तेव्हा त्यांचं एग्रेशन कमी होतं. समजून घ्या, आमदार आहे तुम्ही, तुम्हाला समजवतोय मी. जेव्हा आपण त्यांना खायला घालतो तेव्हा त्यांचं एग्रेशन कमी होतं, कारण त्यांचं पोट भरलेलं असतं. पण जेव्हा त्याच कुत्रीचं पोट जेव्हा खाली असतं आणि त्यावेळेस हे काही हरामी लोक जेव्हा त्यांना, त्या कुत्र्यांना मारतात, तेव्हा ते कुत्रे चावायला जातात. आता हे तर ते कुत्रे येऊन म्हणणार नाही तुम्हाला की साहेब मला या माणसानी मारलं म्हणून मी त्याला चावलं, असं येऊन म्हणणार? जरा समजा. आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही. ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा, त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय. आणि आपण काय म्हणता, हे जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एकही कुत्रा नाही. तुम्ही रेकॉर्ड काढलं, तुम्ही त्यांच्या घरी गेलं, बघितलं किती कुत्रे सांभाळतात आणि किती नाही. अरे हे ते लोक आहे जे स्वतःच्या घरामध्ये पण कुत्रे ठेवतात आणि त्याचबरोबर बाहेरच्या कुत्र्यांना देखील खायला घालतात. आणि हे ते लोक आहेत, हे काय श्रीमंत लोक नाहीये. हे तुमच्या आमच्यासारखे तुमचे नाही, आमच्यासारखे किंवा बाकीचे सामान्य जनता, जे मिडल क्लासचे लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, हे ते लोक आहेत जे या कुत्र्यांना खायला घालतात. कसं? तर स्वतः मेहनत करतात, करप्शन नाही करत. ऐका काय बोलतोय, मेहनत करतात, लोकांचे पैसे नाही खात टॅक्सचे. आता टॅक्सचे पैसे कोण खातं, करप्शन कोण करतं, हे लोकांना सगळं माहिती आहे. म्हणून हे जे लोक बाहेर खायला देखील घालतात ना, ते मेहनत करतात, पैसे कमवतात, स्वतःची देखील घराची काळजी घेतात आणि त्याचबरोबर थोडे पैसे जे त्यांच्याकडे उरतं तेव्हा जाऊन ते अशा प्राण्यांना देखील खायला घालतात. समजून घ्या. आणि ज्या पद्धतीने तुम्ही जे सभागृहामध्ये बोलताय, जेवढ्या ॲग्रेशनमध्ये बोलताय,
तेवढ्याच ॲग्रेशनमध्ये जर महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या इकडे ज्या मुलींचे रेप होतात, लहान लहान मुलींचे रेप होतात, त्यांना मारून टाकतात, त्यांच्या बॉडीचे तुकडे करतात, नाल्यामध्ये फेकतात, यांच्या विरोधात बोला. जो तो आरोपी आहे त्यांच्या विरोधात बोला. त्यांना भर चौकात लोकांच्या हवाले करा. असं ॲग्रेशन तिकडे काढा. असा काहीतरी कायदा बनवा. काय करताय आपण? आपण नशीबवान आहे जे आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्म घेतलाय. हा तो महाराष्ट्र आहे जिकडे आमचे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते आणि ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं ते देखील अटके पार. जर आपल्याला माहीत असेल तर, मी बोलतोय तर माझ्या अंगावरती असे काटे येतात आहे. कारण का? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात मी जन्म घेतलाय आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आज आमचे महिला, आज आमचे लहान लहान मुलं हे सुरक्षित नाहीये. फक्त विचार करा, विचार. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर या असल्या लोकांची काय अवस्था त्यांनी केली असती. अरे काय करताय आपण? एक राजनेता म्हणून काय करताय आपण? काय फॅसिलिटी आपण लोकांना देताय? महिलांवरती अत्याचार या देशात का होतं? महिलांची इज्जत का नाही आपल्या देशामध्ये? याचं उदाहरण म्हणून तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. बहुत लोग की आदत होता है कुत्ता के साथ सोना. बहुत लोग ऐसे हैं भी जो मोबाइल पर देखिएगा ना, तो बहुत लेडीज जो है वो अपने आत्म संतुष्टि के लिए कुत्ता के साथ सोती है. आत्म संतुष्टि के लिए कुत्ता के साथ सोती है. देखिए ना अति पर मोबाइल पर हम देखिएगा तो बहुत ऐसे लोग हैं जो कुत्ता के साथ सोते हैं. अच्छा, याला मी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं असतं आणि ते देखील चांगल्या पद्धतीने चांगली चांगली शिव्या देऊन याला उत्तर दिलं असतं, पण ते मी करणार नाही. कारण या असल्या लोकांना शिव्या खाण्याच्या देखील लायकीचे नाहीये हे लोक. या असल्या माणसांमुळे आज आपल्या देशाचं नाव खराब होतोय. या एक दोन माणसांमुळे आपल्या पक्षाचं नाव खराब होतंय. हे काय हे असले भानगुडं आपण आपल्या पक्षामध्ये ठेवलेत. शेवटचं मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जर कुठला मुद्दा असेल, मुद्दे मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे रस्ते नाही, आपल्याकडे चांगले सरकारी हॉस्पिटल नाही, आपल्या इकडे रेपचे केसेस हे दिवसांदिवस वाढतात, आपल्या इकडे चांगला कायदा नाही याच्या विरोधात. चौथा, आपल्या राज्यात मर्डर करणारे लोक, चोरी करणारे लोक आज मोकाट फिरतात आहे. पाचवा, आज आपल्या राज्यात ड्रग्ज ही खूप मोठी समस्या झाली आहे. हे ड्रग विकणारे लोक लहान लहान मुलांना देखील या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करतात आहे. आज पोलिसांना ड्रग्ज विकणारा लोक सापडत नाही, पण एक सामान्य माणूस ड्रग्ज कुठे भेटते त्याला व्यवस्थित माहिती असतं, पण आपले पोलिस शोधू शकत नाही की हे ड्रग्ज विकणारे लोक कुठे आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आमचा शेतकरी बांधव. काय विसरले शेतकऱ्यांना? तो शेतकरी तिकडे फासावर लटकतोय छोट्या छोट्या कर्जासाठी. काय करताय आपण सरकार म्हणून त्यांच्यासाठी? किती आपण त्यांना सोयीसुविधा दिली आहे? सर्वात महत्वाचा मुद्दा जर आपल्या राज्यात असेल तर तो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांवरती किती आवाज उचलता? जेव्हापासून आपला देश स्वतंत्र झालाय तेव्हापासून आजपर्यंत एकच मुद्दा चालतो, शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकऱ्यांची आत्महत्या. अरे काय करता तुम्ही लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्यासाठी? काय फॅसिलिटी देताय तुम्ही त्यांना? किती कर्जमाफी तुम्ही लोकांनी केलं? हे कर्जमाफी फक्त तुमच्या लोकांची ते ऑन पेपर असतात. दाखवा लोकांमध्ये किती लोकांचे तुम्ही किती शेतकऱ्यांचे कर्जमाफी केलेत ते तर आकडा नाहीये तुमच्याकडे. फक्त सांगून द्यायचं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही केली. कधी ग्राउंड लेवलवरती उतरून काम केले? म्हणून आपल्या राज्यात, आपल्या देशात भरपूर मुद्दे आहेत. कुत्रे मांजरींना सोडा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.